नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरी ट्रिक घेऊन आलेलो आहे बुद्धिमत्ता चाचणीची, जी की आपण 11 नी कसं मल्टिप्लाय करायचा नंबर्सला इझिली ते आपण बघूया। जसा की नंबर आहे 264 × 11। आपल्याला असं वेगळं घेऊन मल्टिप्लाय करायची गरज पडणार नाही। 11 नी मल्टिप्लाय करणं म्हणजे पहिले 1 नी आणि नंतर 1 नी असं काही करतो ना आपण। तर काय करायचं, हा जो शेवटचा नंबर आहे तो जसा तसा लिहून टाकायचा। त्यानंतर शेवटचा नंबर आणि त्याच्यानंतरच्या नंबरची बेरीज करायची। 6 आणि 10चा 0, हातचा आला 1 वर ठेवायचा। मग हा नंबर आणि त्याच्यानंतरच्या नंबरची बेरीज करायची। 6 आणि 2 8 आणि हा 1 9 आणि शेवटचा नंबर जसा तसा ठेवायचा। बघा दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघू, 583 × 11। बघा, दोन एक्झाम्पल घेतल्यावर आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर होतो कधी पण, बरोबर आहे। बघा, 3 शेवटचा नंबर जसा शेवटचा आणि पहिला नंबर जसा तसा ठेवावा लागतो, ठीक आहे। इथे 3 ठेवला, मध्ये जे पण येणार, आणि 5 नंबर जसा तसा। 3 आणि 8 11 चा 1, हातचा आला 1, मग 8 आणि 5 13, 13 आणि हा 1 14, 14 चा 4, हातचा 1 आणि हा 5 होता, त्याच्यामध्ये 1 ऍड करू तर काय येणार 6413। ठीक आहे, ही होती आजची ट्रिक।